नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्सच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत MSCIT 2026चे टॉप 30 मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन, जे की हाय प्रायोरिटीमध्ये असणार आहेत आणि ऑलमोस्ट शुअर असणारे क्वेश्चन आहेत मित्रांनो, जे वारंवार विचारले गेलेले आहेत. ते क्वेश्चन आज आपण करणार आहोत आणि खूप इम्पॉर्टंट राहणार आहे MSCITच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. मी थोडा वेळेला झूम करून घेतोय. ऑब्जेक्टिव्ह आपण घेतो. बघा पहिला क्वेश्चन आपला आहे, काय आहे? MS वर्ड इज. MS वर्ड काय आहे? MS वर्ड इज. ठीक आहे. तर MS वर्ड आहे आपला पहिला ऑप्शन आहे. स्प्रेडशीट आहे का? वर्ड प्रोसेसर, OS, ब्राउझर. आता स्प्रेडशीट म्हणजे एक्सेलची झाली. ठीक आहे. OS म्हणजे हे ऑपरेटिंग सिस्टीम झाली आणि ब्राउझर म्हणजे हा सर्च इंजिनचा प्रकार आहे. पण वर्ड प्रोसेसर म्हणजेच आपला MS वर्ड आहे. ठीक आहे. तर आन्सर असणार आपला वर्ड प्रोसेसर. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बा, शॉर्टकट फॉर सेव्ह करण्यासाठी शॉर्टकट की काय आहे? तुम्हाला माहितीच असणार मित्रांनो. शॉर्टकट की सेव्हसाठी आहे Ctrl+S. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला, शॉर्टकट फॉर प्रिंट करण्यासाठी शॉर्टकट की काय आहे? Ctrl+O, Ctrl+N, ठीक आहे, Ctrl+S की Ctrl+P. तर आपला पहिला आन्सर करेक्ट असणार आहे. Ctrl+P ही प्रिंटसाठी शॉर्टकट की आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे बघा, बोल्ड शॉर्टकट. ठीक आहे. बोल्डसाठी शॉर्टकट आहे Ctrl+B. मित्रांनो, तुम्हाला हे क्वेश्चन खूप सोपे वाटत असणार. सुरुवातीला सोपे आहे, परंतु नंतर हार्डवाले क्वेश्चनसुद्धा मी घेतलेले आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, अलाइन सेंटर अलाइन करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे? आता बघा, सेंटरसाठी बरेचसे जण Ctrl+C वगैरे करतात. इथं Ctrl+C ऑप्शन तर मी दिलेला नाही आहे, पण एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी राहू शकतो. परंतु सेंट्रल करण्यासाठी Ctrl+E ही शॉर्टकट की असणार आहे. म्हणजे ए आन्सर आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आपला, फाइंड कमांड. फाइंडसाठी आपण कोणती की वापरतोय, कोणती शॉर्टकट की वापरतोय? ठीक आहे. Ctrl+F, Ctrl+H, Ctrl+R, Ctrl+G. तर याच्यापैकी ए आन्सर आपला बरोबर आहे. Ctrl+F ही फाइंड करण्यासाठीची शॉर्टकट की आहे. आता मित्रांनो, रिप्लेस करण्यासाठी कमांड काय आहे? तुम्ही आता Ctrl+R जर म्हणाल तर हे चुकीचं असणार आहे. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, Ctrl+F म्हणजे फाइंड फॉर F फॉर फाइंड. ठीक आहे. तर Ctrl+F करून टाकतात, हे बरोबर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. परंतु जर रिप्लेससाठी तुम्ही Ctrl+R जर केले तर तुमचा हा आन्सर चुकीचा असणार आहे. ठीक आहे. रिप्लेस करण्यासाठी Ctrl+H ही शॉर्टकट की असणार आहे. त्याच्यामुळे ए आन्सर आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर हेडर फुटर फाउंड इन. हेडर फुटर कोणत्या टॅबमध्ये आहे असं त्यांचं क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर टॅब लिहिलेलं नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारू शकते कोणत्या टॅबमध्ये आहे. ठीक आहे. आता बघा, टॅब इथं लिहिलेलं नाही आहे, परंतु क्वेश्चनमध्ये राहू शकतो तुमच्या एक्झाममध्ये. ठीक आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. हेडर फुटर फाउंड इन कुठे आहे? ठीक आहे. तर हेडर फुटर जे असते ते आपल्या इन्सर्ट टॅबमध्ये असते. ओके. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे आपला, पेज नंबर इन्सर्टेड फ्रॉम. पेज नंबर कुठून इन्सर्ट करतात? आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्सर्ट हा जर शब्द आला म्हणजे कुठून इन्सर्ट करता, तर सरळ समजून घ्या, आपला इन्सर्ट टॅबमध्येच आन्सर त्याचा राहणार आहे. इन्सर्ट टॅबच राहतो. ठीक आहे. तसंही पेज नंबर आपण इन्सर्ट टॅबमधूनच इन्सर्ट करतोय. नंतर आहे स्पेलिंग चेक शॉर्टकट. आता हे शॉर्टकट तुम्हाला माहिती नसणार की स्पेलिंग चेक करण्यासाठी आपण कुठला शॉर्टकट वापरतो. F2, F5, त्याच्यानंतर F9, F7. तर मित्रांनो, आन्सर असणार आहे F7. ओके. आता बघा, व्हेरी इम्पॉर्टंट हाय चान्सेसवाले क्वेश्चन मी तुमच्याकडे घेऊन येतोय. एक्सेल फॉर्म्युला स्टार्ट्स विथ. ठीक आहे. एक्सेलचा फॉर्म्युला कशापासून स्टार्ट होतो? तुम्ही जर एक्सेलची चांगली प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला माहीत आहे, आपण कोणताही फॉर्म्युला वापरण्यापूर्वी इक्वल टू, ठीक आहे, हा आपण सिम्बॉल वापरतोय, हा आपण, ठीक आहे, वापरतोय. तर ए याचा आन्सर करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सम फंक्शन कशा म्हणजे काय, सम फंक्शन काय आहे? ठीक आहे. म्हणजे कसं सम फंक्शन आहे? टोटल सम जो आपण मारतो. ठीक आहे. तर सम म्हणजे बेरीज आपण मारतो, तर त्याचं फंक्शन काय, त्याचा फॉर्म्युला काय आहे? ॲड, टोटल, प्लस की सम. तर सम हा याचा आन्सर असणार आहे. क्वेश्चनमध्येच आपला आन्सर आहे. ओके. त्याच्यानंतर आहे ॲव्हरेज फंक्शन काय? आता बरेचसे जण AVG हा शॉर्टकट की वापरतात, म्हणजे शॉर्टकट वापरतात, परंतु हा याचा आन्सर नाही आहे. ॲव्हरेज, ठीक आहे, पूर्णपणे ॲव्हरेज, ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट हा त्याचा आन्सर असणार आहे. 14वा क्वेश्चन आहे, A1 इज. A1 काय आहे? आता A1 काय म्हणून बरेचसे लोक आता विचार करतात, हा A1 काय आहे, कुठून आला? तर मित्रांनो, हा एक्सेलचा क्वेश्चन आहे. तर A1 शीट आपण बघा, मी तुम्हाला एक्सेल ओपन करून दाखवतो. प्रॉपर मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो लाईव्ह. ओके. आता बघा, हे आपण एक्सेल ओपन केलेलं आहे. हा झाला आपला कॉलम. ठीक आहे. ही जी शीट 1 दिसतं ते आहे आपली पूर्णपणे शीट आहे. हा पूर्णपणे जी आपली फाईल एक ओपन झाली आहे त्याच्यामध्ये आपण मल्टिपल शीट ॲड करतो. तर हे झाली आपली वर्कबुक आहे. परंतु जसं मी एखाद्या ठिकाणी क्लिक करतोय असं,
ठीक आहे. एखाद्या ठिकाणी मी काय केलेलं आहे, क्लिक केलं किंवा इथे क्लिक केलं तर आय आणि हा 7 ठीक आहे दिसतंय I7, तर हा आहे याचा ॲड्रेस बार आहे, काय ॲड्रेस आहे सॉरी हा काय याचा सेलचा ॲड्रेस आहे. जसं मी इथे क्लिक करतो तर A आणि 1 आहे, ठीक आहे. तर हा काय याचा ॲड्रेस आहे. आपल्या क्वेश्चनकडे आपण परत येऊया. काय म्हणताय, व्हॉट इज A1 काय, तर हा आहे सेल ॲड्रेस. ओके मित्रांनो, तर पहिला आन्सर आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर 15वा क्वेश्चन आहे आपला रो कशा प्रकारे असते, ठीक आहे. आता रो आणि कॉलम्स मला मी फरक तुम्हाला सांगून देतो परत. हा पण एक्सेलचाच क्वेश्चन आहे मित्रांनो. आता बघा ही जी पहिली दुसऱ्या तिसरा चौथा पाचवा असे जे नंबरिंग आहेत हे आहेत रो, ठीक आहे. हे कसे आहेत, होरिझॉन्टल आहेत. रो कसे आहेत, होरिझॉन्टल. आणि जे कॉलम आहेत आपले ABCDE, ठीक आहे, तर हे कसे आहेत, वर्टिकल आहेत. आता क्वेश्चनकडे आपण परत येऊया. काय म्हणताय, रो कशी आहे, तर रो आहे हॉरिझॉन्टल, ठीक आहे. म्हणजे ए आन्सर आपला करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर बघा 16वा क्वेश्चन आहे कॉलम आर. आता मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं रो हॉरिझॉन्टल असतात आणि कॉलम कसे असतात, वर्टिकल, तर वर्टिकल आन्सर आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर विंडोज प्लस आर ओपन्स. विंडोज प्लस आर की प्रेस केल्याने काय ओपन होतं, आपण लाईव्ह करून बघूया. विंडोज प्लस आर मी प्रेस केलेला आहे, काय झालेलं आहे, रन कमांड ओपन झालेली आहे. म्हणजे याच्यापैकी कोणता आन्सर आहे, ए आन्सर याचा बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे विंडोज प्लस ई कशाची शॉर्टकट की आहे, तर विंडोज प्लस ई आहे शॉर्टकट. आम्ही करून दाखवतोय. विंडोज प्लस ई मी प्रेस केलेलं आहे, काय ओपन झालं आहे आपला ओपन झालेलं आहे फाईल एक्सप्लोरर. म्हणजेच हे कशाची शॉर्टकट की आहे, फाईल एक्सप्लोरर. ए आन्सर आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा अल्टर प्लस टॅब ही कशासाठी यूज केल्या जाते, ठीक आहे. अल्टर प्लस टॅब ही शॉर्टकट की कशासाठी यूज केल्या जाते, तर ही केल्या जाते स्विच ॲप्स जे आपले सॉफ्टवेअर असतात ते स्विच करण्यासाठी. जस्ट सपोज आता बघा मी अल्टर प्लस टॅब करतोय तर इथे काय एवढे सारे ऑप्शन्स आले. म्हणजे मला इथून कोणता ॲप, जसं मी एक्सेल घेऊ शकतो, त्याच्यानंतर ठीक आहे क्रोम घेऊ शकतो आहे किंवा इतर काही घेऊ शकतो आहे, ठीक आहे. तर हे काय आपले शॉर्टकट की कशाची आहे, बघा कशाची शॉर्टकट की आपले स्विच ॲप म्हणजे अप्लिकेशन जे आहे आपले सॉफ्टवेअर जे आहे ते स्विच करण्यासाठीच आहे. ओके, हे आन्सर आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे डिलीट परमानंटली. आता आपण डिलीट तर नॉर्मली डिलीट कीनं डिलीट मारतोय, ठीक आहे, परंतु परमानंट डिलीट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की आहे. आता नॉर्मली आपण कंट्रोल प्लस वापरून इतर कोणते पण शॉर्टकट की आपले जास्त प्रमाणात कंट्रोलवाले असतात. परंतु मित्रांनो तुम्ही जर कंट्रोल प्लस डिलीट हे जर केले तर हे चुकीचं आन्सर असणार आहे आपलं. जर तुम्हाला परमानंट डिलीट करायचं असेल एखादी फोल्डर एखादी फाईल तर शिफ्ट प्लस डिलीट ही त्याची शॉर्टकट की असणार आहे. सो बी आन्सर आपला करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपले आहेत कन्सेप्ट बेस्ड एक्झाम ट्रॅप्समध्ये मी क्वेश्चन काढून ठेवले आहे तुमच्यासाठी. कन्सेप्ट त्याच्यामध्ये भरपूर लावायचं आहे तुम्हाला. काय आहे तर आता बघा रॅम काय आहे. आता रॅम काय आहे म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी रॅम, ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला. तुम्ही MSCITमध्ये शिकले असणार इरामध्ये वगैरे. ओके, रॅम फॉर काय, रँडम ॲक्सेस मेमरी. परंतु हे कशी मेमरी आहे, परमनंट मेमरी आहे, टेम्पररी मेमरी आहे, स्टोरेज मेमरी आहे की एक्सटर्नल मेमरी आहे. तुम्हाला माहिती आहे आपण वर्क करत असताना, आता मी वर्क करतो तर हा सगळं डाटा कशामध्ये रॅममध्ये आलेला आहे, ठीक आहे. परंतु जसं आपण वर्क कंप्लीट झालं ते चाललं जातं. म्हणजे काय टेम्पररी फक्त आपण ते मेमरीचा यूज करतो. रॅम ही एक मेमोरी आहे, ठीक आहे, रँडम ॲक्सेस मेमोरी. पण कशी आहे ते टेम्पररी मेमोरी आहे. टेम्पररी म्हणजेच काय आपला बी आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर रीड ओनली मेमरी रोम. आपलं माहिती आहे तुम्हाला रोम याचा. आता रोम कसं आहे, रॅम टेम्पररी मेमोरी आणि रोम काय आहे, परमानंट मेमोरी, ठीक आहे. बी आन्सर आपला करेक्ट असणार आहे. 23वा क्वेश्चन आहे विच इज इनपुट डिव्हाइस. आता खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणता. आता मॉनिटरचा विचार करायला गेला तर मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटरसुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे आणि स्पीकरसुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. पण आपला जो कीबोर्ड आहे तो कीबोर्ड काय आहे, इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्डद्वारे आपण टाईप करतो म्हणजे आपण एक कमांड आपण कम्प्युटरला देतोय, म्हणजेच कीबोर्ड हा आपला इनपुट डिव्हाइस असणार आहे. त्याच्यानंतरचा 24वा क्वेश्चन आहे विच इज आउटपुट डिव्हाइस. आता इनपुट विचारला होता, आता आउटपुट विचारला आहे. आता आउटपुट कोणता डिव्हाइस आहे मी तुम्हाला आताच सांगितलं, मॉनिटर आपला आउटपुट डिव्हाइस आहे. सो सी हा आपला आन्सर करेक्ट असणार आहे. माऊस इनपुट आहे, कीबोर्ड इनपुट आहे, स्कॅनरसुद्धा इनपुट आहे. बरेचसे लोक स्कॅनर आणि प्रिंटर मला त्यांना फरक समजत नाही. स्कॅनर हा आउटपुट आहे असं म्हणतात, ठीक आहे, परंतु स्कॅनर इनपुट आहे. स्कॅन करतो म्हणजे कम्प्युटर घेतोय, ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा इंटरनेट काय आहे. आता हा क्वेश्चनमध्ये बरेचसे जण चुकी करतात. याच्यापैकी कोणता आन्सर आहे आपला, इंटरनेट इज, व्हॉट इज इंटरनेट, ठीक आहे. तर इंटरनेट आहे नेटवर्क्स ऑफ नेटवर्क्स हा याचा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर 26वा क्वेश्चन आहे URL मीन्स. URL म्हणजे काय. मी आधी तुम्हाला सांगतो URL म्हणजे काय. जसं आता हा बघा इथं मी क्रोम ओपन केलेला आहे आणि इकडे तुम्हाला दिसतं youtube.com, तर हा आहे त्याचा URL, ठीक आहे. URLचा लॉंग फॉर्म होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर,
ठीक आहे, तर हा ए आन्सर याचा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर 27वा क्वेश्चन आहे, विच इज ब्राउझर, खालीलपैकी ब्राउझर कोणता. पेंट, आपण पेंटिंग करतो त्या ब्राउझरमध्ये आपण सर्च करतो कोणती पण गोष्ट. ओके आता बघा, पेंट जो आहे आपला तो काय आहे, पेंट हा पेंटिंग करण्याचं सॉफ्टवेअर आहे. एक्सेल जो आहे तुमच्या समोर एक्सेल ओपन होत आहे, ठीक आहे, एक्सेल मी आता केला. हा स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये आपण शीटवरती वर्क करतो आहे. वर्ड हा वर्ड प्रोसेसर आहे, त्याच्यामध्ये आपण टायपिंग वगैरे करतो आहे. परंतु क्रोम जो आहे याच्यामध्ये आपण सर्च करतो आहे, हा ब्राउझर आहे, क्रोम ब्राउझर आपण शब्द वापरतो नाही मी, तर ए आन्सर याचा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर 28वा क्वेश्चन आहे, फिशिंग इज. आता फिशिंग काय आहे, आपण मासेमारी करायला जातो ते फिशिंग नाही, तलावामध्ये किंवा नदीमध्ये समुद्रामध्ये जे फिशिंग करतात ते फिशिंग नाही. फिशिंग हा एक सायबर अटॅक आहे मित्रांनो, जो की सायबर सिक्युरिटीच्या अंतर्गत येतो, म्हणजे सायबर फ्रॉडच्या अंतर्गत येतो. ठीक आहे, मी दोन्ही शब्द तुम्हाला सांगितले, फ्रॉड आणि अटॅक, तर हा आहे बी आन्सर याचा करेक्ट असणार आहे. फ्रॉड अटॅक आहे, फिशिंग इज अ फ्रॉड अटॅक. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ओ टी पी. नॉर्मली आपण दैनंदिन शब्दामध्ये डेली आपण शब्द वापरतोय ओ टी पी. अरे बाबा आधार कार्डची ओ टी पी आली आहे, अरे याची ओ टी पी आली आहे, त्याची ओ टी पी आली आहे, राशन कार्डची ओ टी पी आली आहे. परंतु ओ टी पीचा लॉंग फॉर्म बरेचशा लोकांना नाही माहिती आहे मित्रांनो. ओ टी पीचा लॉंग फॉर्म होतो वन टाईम पासवर्ड. तो आपण एकदाच यूज करू शकतो, डबल यूज करू शकत नाही. तुम्ही कुठे पण गेलं असणार सेतूमध्ये एखादी काही ऑनलाईन वर्क करण्यासाठी वगैरे, तर तो म्हणतोय ओ टी पी सांग, 30 सेकंदाच्या आत ओ टी पी चालली जाते. मग दुसरी ओ टी पी येते, दुसरी काय येते तेच काऊन नाही यूज करतात, कारण तो वन टाईम पासवर्ड आहे. वन टाईम जेवढा टाईम दिला आहे त्याला, ठीक आहे, तेवढाच टाईमामध्ये आणि एकच वेळा वापरू शकतो, म्हणून तो वन टाईम पासवर्ड आहे, डबल आपण त्याला वापरू शकत नाही. तिसरा आणि शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो, मेल मर्ज यूज फॉर. मेल मर्ज कशासाठी यूज करतात. आता मेल मर्ज म्हणजे कोणता, तर आपला हा क्रोममध्ये जो आपण मेल यूज करतो हा मेल नाही. ठीक आहे, दिस इज नॉट, हा वाला मेल नाही मित्रांनो. ठीक आहे, हा मेल नाही, गुगलचा जीमेल नाही आपला. ठीक आहे, मेल मर्ज म्हणजे कोणता मी तुम्हाला सांगतो. वर्ड आपण ओपन करूया. ठीक आहे, वर्ड जसं मी एखादी वर्ड ओपन करतो आहे, कंट्रोल आहे. ठीक आहे, आता बघा ही वर्ड फाईल आहे नवीन, याच्यामध्ये मेलिंग टॅब्स आहे. मेलिंग टॅब्समध्ये जो आपण मेल मर्ज करतो बघा, स्टार्ट मेल मर्ज दिसत आहे, तर हा ऑप्शन कशासाठी यूज केला जातो, तर बघा जे आपण मल्टिपल, ठीक आहे, मल्टिपल लेटर्स जर आपल्याला पाठवायचे असतील तर आपण मेल मर्ज यूज करतो, म्हणजेच ए आन्सर याचा करेक्ट असणार आहे. तर मित्रांनो हे होते 30 मोस्ट इम्पॉर्टंट आणि टॉपचे क्वेश्चन आहेत, जे की प्रत्येक जवळपास याच्यामधले 20 ते 25 क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात मित्रांनो MSCITच्या. तर याची प्रॅक्टिस नक्की करा, 2-3दा हा व्हिडिओ पहा, म्हणजे कन्फर्म होऊन जाणार, तुम्हाला मनामध्ये बसून जाणार. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या MSCIT शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्या चॅनलवरती MSCITची पूर्ण प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत 2025 2026 सगळे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्ही MSCITमध्ये टॉप करणार याची मी गॅरंटी देतोय. तर नक्की मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि आपल्या ठाकरे कम्प्युटरचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.